त्यांना मी कल्पना दिली की 5 मे 2021ला सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाच्या बाबतीत प्रतिकूल निर्णय घेतल्याचं आम्ही त्यांना नमूद केलेलं आहे. म्हणजे 5 मेला हमने प्रधानमंत्री के सामने ये बात रखी कि 5 मई 2021 को मराठा आरक्षण को लेकर रद्द करने का फैसला सुप्रीम कोर्ट के 5 जजेस के बेंच ने दिया था. ये बात हमने प्रधानमंत्री के सामने रखी. अधिकार हा राज्यांना आता राहिलेला नाही. कुठल्याही राज्यात उस फैसले की वजह से अब किसी भी समाज को आरक्षण देने का अधिकार अब राज्य के पास नहीं है. कुठल्याही राज्यांना एखाद्या समाजाचा बॅकवर्डनेस ठरवण्याचा किंवा किसी भी समाज को बैकवर्ड नोटिफाई करने का अधिकार अब राज्य नहीं ले सकता. इस तरीके का यह फैसला है. केस लॉ आहे तो लक्षात जर घेतला तर 50% आरक्षणाची मर्यादाही पार करता येणार नाही. हा दोन महत्वाचे विषय आता त्याची बॅकग्राऊंड आम्ही त्यांना विस्तृत सांगितलेली आहे. परंतु और उसके साथ साथ 50% की जो लिमिट है वो भी नहीं क्रॉस कर सकते. ये बात भी उसमें सामने आई. त्या पार्श्वभूमीवर आम्ही पंतप्रधानांना विनंती केली की तुम्ही जे रिव्ह्यू पिटिशन केंद्राने जे दाखल केलेलं आहे सुप्रीम कोर्टामध्ये त्या जजमेंटमध्ये त्या रिव्ह्यू पिटिशनमध्ये केवळ राज्यांना अधिकार बहाल करण्यासंदर्भातला विषय हा तेवढा कामाचा नाही आहे. राज्यांना अधिकार असले पाहिजे, राज्यांना एखाद्या समाजाचं बॅकवर्ड ठरवण्यावर इतपत अधिकार असले पाहिजे यात आमचं दुमत नाहीच आहे. परंतु फक्त अधिकार प्रदान करून उपयोग होणार नाही. जोपर्यंत 50% आरक्षणाची मर्यादा ही जोपर्यंत शिथिल करण्यात येत नाही, काढून टाकण्यात येत नाही, तोपर्यंत राज्याला अधिकार देऊन सुद्धा तो हमारी मांग ये है कि सिर्फ राज्यों को बैकवर्ड क्लास नोटिफाई करने के अधिकार मिलने चाहिए. ये रिव्यू पिटिशन में आपकी तरफ से जाकर नहीं होगा, लेकिन ये 50% की जो लिमिट है आरक्षण की वो भी हटानी होगी. हा सर्वोच्च न्यायालयामध्ये झाला पाहिजे, केंद्राकडून झाला पाहिजे. केंद्र सरकार की तरफ से जो रिव्यू पिटिशन फाइल किया गया है उसमें ये बात भी रखी होनी चाहिए कि 50% की जो लिमिट है वो हटे. सुप्रीम कोर्टामध्ये रिव्यू पिटिशन राज्यात रिव्यू दाखल करणारच आहे. दिलीप भोसले सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती राज्य सरकार भी इस मामले में रिव्यू पिटिशन फाइल करने वाली है. लेकिन केंद्र सरकार के रिव्यू पिटिशन में ये भी मुद्दा होना चाहिए कि 50% की जो सीमा आरक्षण के लिए तय हो चुकी है उसको हटाने की बात भी उसमें होनी चाहिए. आम्हाला अधिकार द्या. आम्ही हे निर्णय राज्याला घटनादुरुस्ती संदर्भातली किंवा जे काही झाल्यानंतर जो पेच निर्माण झालेला आहे त्या संदर्भात पुढची पाऊल आणि निर्णय उचलावी. परंतु हे करत असताना आम्हाला अधिकार देत असताना 50% मर्यादा शिथिल करण्यात यावी हा त्यातला महत्वाचा भाग आहे. आणि पण हा फक्त जो काही मर्यादा घातलेली 50% तो फक्त मराठा समाजाची मर्यादा नाही आहे. म्हणजे इव्हन 27% राजकीय आरक्षणचे ओबीसीच्या बाबतीमध्ये सुद्धा हे तसं झालेलं आहे. तिथं तोच मुद्दा आहे की 50%ची मर्यादा क्रॉस केल्यामुळे आरक्षणाची पॉलिटिकल आरक्षण देता येत नाही हा तिथे मुद्दा आहे. आम्ही त्याला सांगितलं हा मुद्दा फक्त मराठा समाजापुरते नाही आहे, ओबीसीचा तोच मुद्दा आहे. आणि ओबीसीचा मुद्दा तर संपूर्ण देशामध्ये आता हा प्रश्न निर्माण और ओबीसी का मुद्दा भी उसके साथ में है और वो पूरे देश के लिए लागू है. मराठा समाजाचा विषय असो तुमचं रिव्ह्यू पिटिशन हे जोपर्यंत घटना दुरुस्ती होत नाही ज्या पद्धतीने केंद्र सरकारकडे अधिकारात आलेले आपोआप या जजमेंटमुळे जे अधिकार आलेले आहेत जोपर्यंत हे निर्णय जो सुप्रीम कोर्टाने दिलेला आहे तो सेट असाइड होत नाही तोपर्यंत सर्व अधिकार केंद्राकडेच आहे. आणि म्हणून आमची मागणी आहे की तुमच्याकडे आज अधिकार आले असताना तुम्ही हा निर्णय घ्या जेणेकरून मराठा समाजाला तुम्ही न्याय देऊ शकाल. तो हमारी मांग ये है कि अभी आपके पास अधिकार है केंद्र सरकार के पास कि आप किसी जात को आप नोटिफाई कर सकते हो बैकवर्ड क्लास के तौर पर. तो आप ये फैसला लें और मराठा समाज को आरक्षण मिलने के लिए मदद करें. तुम्ही सकारात्मक भूमिका घ्या आणि त्यातून तुमच्याकडे आलेला अधिकार जो आज आहे सुप्रीम कोर्ट जजमेंटमुळे यात आपली मदत राज्याला व्हावी अशा प्रकारची आमची मागणी आहे. आम्हाला अधिकार मिळणं आम्हाला अर्ध होईल, परंतु आम्हाला देत असताना मात्र इतर ज्या अटी आहेत त्या सुद्धा शिथिल झाल्या तर उपयोग होईल, वरनं उपयोग होणार नाही हा त्याचा महत्वाचा मुद्दा आहे. तुमच्याकडे जो पण अधिकार आहे तो पण हा विषय माणसामध्ये प्रक्षोभ वाढत चाललेला आहे सगळ्या प्रश्नामुळे आणि त्यामुळे हा प्रक्षोभ वाढू नये या दृष्टिकोनातून समाजाला न्याय दिला पाहिजे. मराठा आरक्षणाच्या बाबतीमध्ये महाविकास आघाडीने सकारात्मक भूमिका पावलं उचललेली आहेत.
आम्ही सर्वांनी मिळून हमने हमारे सरकार ने तो मराठा आरक्षण के मामले में कदम उठाए हैं, लेकिन अब केंद्र सरकार की भी इसमें मदद लगेगी हा प्रश्न मार्गी लावावा अशा प्रकारची विनंती आम्ही और ये जल्द से जल्द इसका छुटकारा करें इस पूरे मामले का, यही हमारी मांग केंद्र सरकार और प्रधानमंत्री से यही मांग रही है।